हम लबों से कह ना पाए उनसे हाले दिल। तुला छे हो, तसं नाही, स्त्रियांच्या स्वभावाबद्दल बोलले मी. स्त्रियांचा स्वभाव. चल बेडरूम मध्ये चल. माझी भाषा कळली नाही की जाणून बुजून अवॉइड करते मला. अहो, तुमच्याच पलंगाखाली ठेवलंय तांबे आणि पाणी, घ्या स्वतःच्या हाताने. पाणी सुद्धा पाजायला हिच्या जीवावर येतं. मी मेलो म्हणजे घालशील माझ्या तोंडात पाणी. काही काय बोलताय हो? हे काय? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये. आणि आपल्या सेगमेंटमध्ये जो आहे नाटक काय म्हणतं. हा मित्रांनो, नाटक काय म्हणतं आणि नाटक आहे नागपूरचंच नाटक आहे आणि नागपूरचेच कलावंत आहे, नागपूरचे ज्येष्ठ लेखक आहेत, त्यांनीही अभिनयही केलेला आहे. असं हे नाटक जे आहे वत्सल क्रिएशन प्रस्तुत आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपूर जिल्हा आयोजित हे नाटक म्हणजेच 2 अंकी नाटक द स्ट्रोक. लेखक आहेत यात श्याम आस्करकर आणि याचं दिग्दर्शन जे केलेलं आहे अंकिता बोंद्रे आणि कलावंत ही नागपूरचेच आहेत. यात भावना चौधरी आहे आणि काय म्हणतात प्रज्वल बोहेर आहे, राजू पुजदेकर आहे, स्वतः जे लेखक आहेत श्याम आस्करकर ते आहे, आकाश दुधनकर आहे, श्रद्धा गुंडे आहेत, दीपक कटारमल आहे आणि डॉक्टर रसिका गोंधळे हे संपूर्ण कलावंत आहे या द स्ट्रोक या नाटकाचे. तर नाटक नुकतंच पार पडलेलं आहे आणि आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया की हे जे नाटक आहे खरंच काय म्हणतं. नाटक द स्ट्रोक नागपूरचं नाटक आहे. एक नाभिक समाज हे घेऊन आलेले आहेत आपल्यासमोर, एक व्यावसायिक नाटक. तर चला जाणून घेऊया प्रेक्षकांकडनं नाटक काय म्हणतं द स्ट्रोक. द स्ट्रोक हे नाटक आज आपण बघितलं आहे, याचा शो झालेला आहे नाभिक समाजातर्फे. तर काय सांगाल नाटकाविषयी? निश्चितच मला आनंद वाटते की सुरेश भट या सभागृहामध्ये प्रेक्षक मोठा उदंड प्रतिसाद या ठिकाणी लाभला आहे आणि नागपूरसारख्या ठिकाणी खरंच मी अभिनंदन करेन या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक आदरणीय श्याम आस्करकर सरांचं. कारण की हे कल्चरल जिवंत ठेवायचं असेल तर अशा नाट्यप्रयोगांची खऱ्या अर्थानं गरज आहे. ही चळवळ जर जिवंत ठेवायची असेल तर नाटकं होणं गरजेचं आहे. कारण अशाच नाटकामधनं एक नवीन कलावंत घडतील, एक चांगले आर्टिस्ट कसदार कलावंत घडतील. त्यामुळे मी निश्चितच त्यांच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आहे की आज उड्या भरघोस म्हणजे सुरेश भट फार मोठा प्रेक्षकांचं कॅपॅसिटी असलेलं हे सभागृह आणि संपूर्ण हॉल या ठिकाणी भरणं हे निश्चितच मला आनंद वाटतं आहे. काय सांगाल नाटकाविषयी? काय नाटक खरंच छान होतं आणि आपण ज्या पद्धतीनं आपण मुंबई पुण्यामध्ये जे नाटकं बघतोय त्याच धर्तीवर नागपूरमध्ये या ठिकाणी सादरीकरण झालेलं आहे. नेपथ्य असेल, स्टेज असेल, त्याच्यानंतर मला एक विशेष मला या ठिकाणी जाणवलं, जे माईक होते अगोदर हँगिंग माईक लावल्या जायचं आणि आता ते कुठंतरी म्हणजे बंद झालं आणि कॉलर माईक आले. हे काहीतरी एक नवीन टेक्नॉलॉजी आली आणि त्याचा वापर या नागपूरसारख्या ठिकाणी होत्या, हे मला नाविन्य दिसलं आहे. नाटक ओव्हरऑल आणि निश्चितच छान होतं, लोकांचं मनोरंजन करणारं नाटक होतं आणि खरंच श्याम आस्करकर सरांचं मी मनापासून मी अभिनंदन करतो आहे की छान लिखाण लिहिलं, काहीतरी वेगळ्या धाटणीचं होतं, वेगळं काहीतरी लिखाण होतं, हे नाटकामधनं दिसलं आहे. धन्यवाद. नाटक खूप छान होतं, अप्रतिम. आणि जे रिअल जीवनातील आता घडामोडी आहे त्याबद्दल नाटक होतं, खूप छान होतं. छान होतं, खूप सुंदर वाटलं मला. आणि त्या काही शिकण्याला काही गोष्टी आहेत त्याच्यात. त्या प्रत्येक लोकांना जे इथे लोक आले होते त्यांनी त्या अजून काहीतरी घ्यावं, चांगलं शिकलेल्या काही गोष्टी आहेत त्यांनी त्या घ्यावं. धन्यवाद. काय छान काय विषय वगैरे? शेवट त्याचा चांगला वाटला. सगळ्यांचे काम पण चांगलं झालं.
कसं वाटलं नाटक? एकदम बढिया रिअल स्टोरीवरती आहे. छान आहे, मस्त वाटलं. छान वाटलं नाटक. छान वाटलं. सुंदर नाटक, अभिनय एकदम उत्तम. शामभाऊ आस्करकरांचं काम लाजवाब. खूप छान. यापूर्वी तू कधी बोलला नाहीस रे? नाही म्हणजे आम्हा दोघांचं लग्न बाबतीतलं फायनल व्हायचं होतं. म्हणजे आता आता सर्व फायनल झाल्यावर तू आम्हाला सांगतोयस प्रदीप? अरे आम्ही तुझे जन्मदाते असून सुद्धा जानकी, आपल्याला आयुष्यात सुख नाहीच का? हे वेळाबाई, आपण कुठे दुःखी आहोत का? 30 वर्षांपासून संसार करते म्हटलं मी तुमच्यासोबत. तुमच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक हावभाव कळतो मला, कळतो. प्रदीप, आज इतक्या दिवसानंतर मी तुझ्या बाबांचा चेहरा असा आनंदी बघितला होता रे. पण तो आनंद क्षणभरच. प्रस्तुतीकरण होतं आणि टॉपिक पण खूप सुंदर इमोशनल होता आणि खूप सुंदर लेखन आणि खूप अप्रतिम असं प्रेझेंटेशन होतं. खूप छान. थँक्यू सो मच की इतका सुंदर प्रयोग आम्हाला पाहायला मिळाला. थँक्यू. छान काय बढिया. छान काय वाटलं नाटक? काय बोलू आता तू? नाटक खूपच उत्कृष्ट होतं. मी 1 वेळा सोडून 2 वेळा पाहिलं आहे. सगळेच कलाकार अगदी ओळखीचे होते आणि खूपच अगदी नाटक म्हणजे खूपच सुंदर होतं. काय नाटकाबद्दल खूप चांगलं नाटक आहे आणि प्रत्येक वेळेला काम करतातच ते, पण यावेळेसचं नाटक म्हणजे खूपच सुंदर आणि नाटक हे खूप अप्रतिम होतं आणि त्यातल्या त्यात आमच्या समाज बांधव श्री शामभाऊजी आस्करकर यांची आज समाजाला जी कलाकारी आहे ते पाहायला मिळाली, त्याबद्दल खूप आनंद आहे. या नाटकालाही मी माझ्याकडनं 100पैकी 100 गुण द्यायला उत्सुक आहे. ठीक, मी माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत आले. माझ्या घरचे 12 ते 15 लोक आले इथं बघण्यासाठी आणि याच्यापूर्वी मी 3दा नाटक पाहिलं आहे. या 3दा बघूनही आज पुन्हा त्याचा जो उत्साह वाढला तो पुन्हा आणखी उत्सुक होता. त्यामुळे खूप आनंद आहे त्याला. खूप छान वाटलं, खूप आनंद वाटला. छान सुंदर, खूप छान. खूप छान वाटलं. शामभाऊचे पण रोल छान वाटले, सगळ्यांचे पण छान वाटले. खूप छान. और हाँ, मैं तेरे बस्ती में हूँ उसे पता ना चले, समझा? नहीं तो साले उसके साथ साथ तेरे को भी ठोक डालूंगा. चल फोन रख. सॉरी डियर, ड्यूटी फर्स्ट. आज या मुन्नाला अरेस्ट करणं फार गरजेचं आहे. अब एक प्रदीप बॉस को कौन समझा है? बराबर है. अभी उसकी असिस्टेंट उसकी बीवी बनी है. साला काम का वांदा ही तो. नहीं ऐसा नहीं हो सकता. अपना बॉस काम में एकदम डैशिंग है. अबे नई नई शादी होती है ना तो ऐसा ही होता है. काम में ना दिल ही नहीं लगता है. तू ज्यादा बकवास मत कर. प्रदीप भाई सुन लेगा ना यही तेरा गेम बजा डालेगा. अच्छा तो अपन क्या खाली हाथ रहता है क्या? अबे अपने पास भी घोड़ा है. साले तेरा एक ना एक दिन ना गेम बजना ही है. हाँ, कल जब वो काले तेरा गेम बजाना आया था तब अच्छा हो गया अपना प्रदीप भाई और मैडम भाई तो, नहीं तो कल तेरा गेम अल्लाह था. सही बोला यार, मान गए प्रदीप भाई के लिए, नहीं तो अपनी विकेट गई थी बॉस. खूप सुंदर, खूप फॅब्युलस आणि अगदी पूर्ण परिवारासोबत बघण्यालायक असं ॲक्ट आणि अशी नाटकं सतत व्हावं राहावं अशीच माझी सदिच्छा. कसं वाटलं नाटक? छान होतं, एकदम चांगलं. काय सांगाल अभिनय वगैरे? अभिनय छान होतं अभिनय. खेळून राहिलो आम्ही तिथं पाहतच. छान वाटलं नाटक. छान काम केलं सगळ्या कलाकारांनी. खूपच छान नाटक वाटलं, खूपच छान. नाटक खूपच सुंदर होतं, म्हणजे प्रोफेशनल नाटक वाटलं एकदम. आणि सगळ्या कलाकारांनी खूप सुंदर काम केलं आहे. एकदम मस्त, म्हणजे मुंबईच्या तोडीस तोड. खूप सुंदर सगळ्यांचा अभिनय. मस्त, खूपच सुंदर. एकदम अप्रतिम नाटक होतं आणि आम्हाला अभिमान आहे की बा आमच्या समाजाचे ते विभागीय अध्यक्ष आहेत शामभाऊ आस्करकर. खूप सुंदर लिखाण झालं त्या नाटकाचं आणि
ॲक्टिंगही खूप टॉप आहे. सगळे कलाकारांनी अगदी कसून हे केलेलं आहे, चांगला अभिनय केलेला आहे. संपूर्ण कलावंत नागपूरचे आहेत. हो. यावेळी मुंबईचं नाटक पाहतोय की वेगळं वाटतं. आणखी अभिमानाची गोष्ट आहे की सगळे नागपूरचे कलावंत आहेत ते सगळे. तर त्या तोडीस तोड हे नाटक आहे. एक नंबर आहे. असं कोणीच म्हणणार नाही की बा काहीतरी उणिवा आहेत यामध्ये. एकदम छान नाटक आहे. म्हणजे असं वाटत होतं आपण की पुणे मुंबईवाल्यांचं नाटक बघतोय की काय, असं वाटत होतं. काय म्हणतात काय सांगाल नाटकाविषयी? नाटकाबद्दल चांगला प्रतिसाद आहे आणि चांगले कलावंत होते. त्याच्यामध्ये श्याम आस्कर साहेबांची भूमिका फार जबरदस्त राहिली, त्याबद्दल मला आनंद आहे. आणि ते आमच्यासोबत त्यांनी बरेच पिक्चरमध्ये कामही केलेलं आहे. मी त्यांना पहिल्यापासून ओळखतो. त्यांची भूमिका फार छान राहिली आणि त्यांना जो आता पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्हाला गौरव आहे की एक आमचे जवळचे मित्र आणि चांगले त्यांच्याबद्दल आम्हाला हे. आणि नाटक फार छान होतं. आणि माझं का हे बघ केशव, आता नाही का तुझ्यावर अजिबात विश्वास राहिलेला नाही आहे. अरे घरचे लोक सगळे मला वेळात काढतात, म्हणतात केशव भाऊजी तुम्हाला हे घर बांधूनच देणार नाहीये. हे केशव, आता तू इथेच थांब. तो अशोक आलाय ना, तू त्याच्यासोबतच बोल रे बाबा. हे अशोक, अरे इकडे रे बाबा. अरे हे एक केशव आलाय, तू याच्यासोबत बोल बरा. हे केशव बोल रे बाबा. हे कुठे आहे केशव? अरे हा काय इथे तुला दिसत नाही रे बाबा. कुठे मला तर काय झालंय? अगं हे जानकी, केशव आलाय, त्याला सांग आपल्याला हे घर बांधायचं. हे केशव सांग. या घरात इतकं मोठं तांडव घडलं असेल असं कोणालाही वाटणार नाही. या नाटकांचा जन्मित या देशावरचे राजे चिटणीस करतील. या नाटकाचे लेखक श्यामभाऊ आस्करकर यांच्याबद्दल एक छोटीशी आनंदाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे येत्या 14 जूनला पुरस्कार वितरण सोहळा आहे. ज्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ आणि रोहिणीताई हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याच 14 जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपले नाभिक समाजाचे नागपुरातील श्रेष्ठ कलावंत श्याम आस्करकर यांना श्रेष्ठ लेखक म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे सगळ्यांना त्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण करतो. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. आणि आज समाजाचे लोक आले. काही लोकांनी श्यामभाऊला नाटकामध्ये बघितलं होतं, मी यांच्यासोबत बघितलं आहे नाटकामध्ये, परंतु आज समाजाने श्यामभाऊचं नाटक बघितलं. महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे श्यामभाऊ व त्यांच्या सर्व टीमचं फार फार अभिनंदन. धन्यवाद. खूप सुंदर नाटक होतं. नाटक म्हणजे सुरुवातीपासून असं त्यांनी पकड जी राहते एकदम जबरदस्त पकड होती. प्रेक्षकांना बोर वगैरे काही झालेलं नाही. सुरुवातीपासून एकदम छान नाटक होतं. सर्वात पहिले अभिमान म्हणजे आमच्या समाजाचे श्याम आस्करकर ते आता याचा आम्हाला अभिमान होता. आणि उत्कंठा या नाटकाची अगदी शिगेला पोचली होती. शेवटपर्यंत काहीतरी होणार, नवीन होणार ह्या प्रेक्षकांमध्ये त्यांनी असं म्हणजे उत्कंठा त्यांनी ठेवलेली होती. आणि यात काम करणारे सर्वच कलाकार अतिशय अभिनय अप्रतिम होता आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं हे नाटक होतं. त्यामुळे आम्हाला अतिशय आवडलं. नाटक सुंदरच होतं. आता यांनी जे सांगितलं आता अजून काही सांगायचे हे नाही आहे. नाटक खूपच छान होतं. काय म्हणतं नाटक द स्कोप? मी संसारवरून आलो आहे नाटक बघायला. हां, मी संसारवरून आलो आहे नाटक बघायला. जसंही मला पता चालला आहे की बा आस्करकरजीचा कार्यक्रम आहे, तर मी
सारे कामं सोडून आलो आणि आल्याच्यानंतर मला खूप आनंद वाटला की आपल्या नावी समाजाचे कोणी म्हणजे व्यक्ती समोर जात आहे आणि नाटक छान करत आहे. आजपर्यंत मी पाहिलं होतं, बाकी आज मी प्रत्यक्ष पाहून सणाने दिल गदगद झालं आहे. बस, धन्यवाद. काय सांगाल तुम्ही? नाही, एकदम व्यवस्थित झालं. मन पहिल्यांदाच नाटक बघितलं आम्ही आज आणि मन समाधान झालं नाटक बघून. बाकी संस्कार चांगले भेटले नाटक बघून. नाही काय सांगाल? नमस्कार स्वप्नील. नमस्कार. काय सांगाल नाटकाविषयी? हे जे नाटक आहे द स्ट्रोक, एक प्रोफेशनल नाटक म्हणून, व्यावसायिक नाटक म्हणून यावेळेस नाभिक समाजातर्फे हे आयोजित करण्यात आलेलं आहे. तर काय सांगाल, म्हणजे संपूर्ण कलावंत नागपूरचं नाटक आहे, म्हणजे मुंबईच्या तोडीस तोड होतं की काय, कसं वाटलं? नक्कीच नो डाऊट इन इट. तसं आम्ही झाडीपट्टीचे कलावंत आहोत. आमचं नाव युवराज प्रधान आहे, मला माहितीच आहे. आणि आम्हा झाडीपट्टीच्या कलावंतांना अशा थिएटरच्या नाटकांमधून काही शिकण्यासारखं पण असतं. आणि खरंच जोग यांनी सादरीकरण केलं. सुंदर असं सादरीकरण होतं. प्रेझेंटेशन छान होतं. गिव्ह अँड टेक छान होती डायलॉग डिलिव्हरीची. आणि कॉम्बिनेशन सगळ्या कलावंतांचा एकदम छान होता. एकंदरीत ओव्हरऑल नाटक एंटरटेनिंग होतं. मजा आली. म्हणजे असं नाही वाटलं आपण कुठे बोर होतात किंवा काही. एकदम फास्ट नाटक होतं आणि फास्ट असल्यामुळे आणखीनच मजेमध्ये भर पडली. तर सुंदर नाटक होतं द स्ट्रोक. मला वाटतं हे आमचे मित्र म्हणजे आमचे वडील बंधूचं श्याम भाऊ आस्करकर यांनी लिहिलेलं आहे. आणि उत्तमच ते लेखक आहेत, कलाकार पण तेवढेच दर्जेदार आहेत, ताकदीचे आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींची सांगड म्हणजे द स्ट्रोक हे नाटक आम्हाला आज पाहायला मिळालं, अनुभवायला मिळालं. हे आमचं भाग्य समजतो. खूप आनंद झाला. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.